एक महत्त्वाची बातमी आहे। स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडी म्हणून लढलो तर तोटा होऊ शकतो असं पदाधिकाऱ्यांचं मत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मुंबई महापालिका त्याचबरोबर अन्य महापालिका निवडणुकांसंदर्भात काँग्रेसच्या गोटातून ही महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती? गेल्या 3.5-4 तासांपासून सागर एआयसीसी मध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक चालू आहे। मुंबईतले इव्हन महाराष्ट्रातले सगळे काँग्रेसचे जे नेते आहेत ते सगळे दिल्लीत दाखल झाले आहेत आणि पक्षश्रेष्ठींच्या बरोबर ही खरं तर बैठक चालू आहे। या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक ही स्वबळावर लढायची का याबाबत चाचपणी करण्याबाबतची जी चर्चा आहे ती सुरू असल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती समजते। महाविकास आघाडी म्हणून जर निवडणूक लढली तर पक्षाला तोटा होऊ शकतो असं मत मुंबईतल्या काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये मांडलेलं आहे। त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याबाबतचा विचार करावा आणि त्याबाबतच्या सूचना देखील वरिष्ठांना द्याव्यात आणि त्याप्रमाणे जर स्वतंत्र निवडणूक लढायची झाली तर त्याबाबतची जी तयारी आहे ती तयारी करण्यासाठीची परवानगी जी आहे ती देखील द्यावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतच बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार त्याचबरोबर इतर काँग्रेसचे राज्यातले सगळे नेते जे आहेत ते दिल्लीत दाखल झाले आहेत आणि अजूनही ही बैठक चालू आहे। खासदार रजनी पाटील देखील या बैठकीला आहेत। मात्र महत्त्वाचं हेच आहे तर महाविकास आघाडीमधून जर काँग्रेस बाहेर पडली आणि दुसरीकडे दोन्ही ठाकरे जर एक झाले तर मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही एकाकी पडू शकते आगामी निवडणुकांमध्ये। त्यामुळे काँग्रेस नेमकं याबाबत काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच संदीप, त्यामुळे या काँग्रेसच्या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।